आता आहेत संतोष देशमुख आहेत माझ्यासोबत। काय सांगाल, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे निवेदन आहे ते तुम्ही ऐकलं, पहिली प्रतिक्रिया काय आहे? त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आता, मी पहिल्या सांगितल्याप्रमाणे सकाळी पण सांगितलं होतं की ते योग्य निर्णय घेतील। मला अपेक्षित एक आहे की आता उद्या आमचा 13वीचा विधी आहे, तर उद्या संध्याकाळपर्यंत हे आरोपी पहिले जेरबंद करावेत असं माझी अशी इच्छा आहे आणि ते पकडलेच पाहिजेत। पण या प्रकरणामध्ये एसपींची बदली करण्यात आली आहे। हां, ते त्यांचा विषय आहे तो मुख्यमंत्री साहेबांचा, कारण त्यांना तपासात वेग किती पाहिजे त्या हिशोबानं त्यांना ते निर्णय घेतला असेल। आपल्याला एकच आहे की माझ्या कुटुंबाला, माझ्या गावाला न्याय पाहिजे। मला भाऊ तर परत येणार नाही, पण ज्या लोकांनी ही निर्घृणपणे हत्या केली त्या संदर्भात मला न्याय पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। यामुळे ते जे निर्णय घेणार आहेत मुख्यमंत्री साहेब, ते त्यांनी विचारपूर्वकच करून घेतलेला निर्णय असेल। 3 ते 6 महिने लागतील असं सांगितलं, तुम्ही समाधानी आहात ह्या सर्व गोष्टीवर? आरोपी जेरबंद झाले की जी न्यायालयीन प्रक्रिया आहे त्या संदर्भात ते बोलले 3 ते 6 महिने, तर ह्याला जितक्या लवकरात लवकर कसं अजून करता येईल त्याची आम्ही मागणी करणार आहे। पण 2 प्रकारची चौकशी आहे, चौकशी केवळ एक नाही। म्हणजे आपण बघतो की एक जी CIDच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून असेल, दुसरी चौकशी आहे जी न्यायालयीन पण असणार आहे। हां, दोन्ही चौकशा आहेत। त्याच्यात जे त्यांना जितक्या लवकरात लवकर करता येईल त्यांना ते हातावर घेतलेलं प्रकरण आहे। आता त्यांनी सगळ्यांना आश्वस्त केलेलं आहे सभागृहाला, त्याप्रमाणे सगळ्यांना। आणि फक्त माझी आत्ता एकच मागणी आहे की आरोपी उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही अटक केली पाहिजेत। मग कशी यंत्रणा करायची तुम्हाला करून घ्या। उद्या संध्याकाळपर्यंत माझ्या भावाचा उद्या 13वा उद्या आहे, संध्याकाळपर्यंत तुम्ही सगळे आरोपी जेरबंद करा। कशा म्हणजे तुम्ही अल्टिमेटम देताय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना? माझा आक्रोश आहे, मी कॅपॅसिटीच्या बाहेर चाललेलो आहे। मला ते आरोपी जेरबंद पाहिजेत पहिले, मग सगळं होत राहील। तुम्ही नाराज आहेत ह्या सर्व गोष्टीवर? नाही, ह्या मुख्यमंत्री साहेबांना जे आत्ता निवेदन केलं सगळ्या सभागृहाला, त्यावर मी नाराजही नाही, काही नाही। कारण म्हणजे त्यांनी जे निर्णय घेतला त्याच्यावर मी समाधानी आहे। पण हे मला आरोपी पहिले जेरबंद पाहिजेत आणि जे त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना जे आत्ता बोललेत त्याच्यावर क्विक सगळं प्रक्रिया। पण त्यांनी सांगितलं की हे प्रकरण ज्याचा तपास आम्ही 2 पातळीवर करतोय, एक तर 2 वेगवेगळे प्रकरण आहेत, ते एकत्रित होतील का किंवा त्यात काही संबंध आहे का ते तपासतायत। हे करत असताना 3 ते 6 महिन्याचा अवधी लागेल असं त्यांना वाटतं। अगोदर जे आरोपी आहेत आपल्या गुन्ह्यातले ते ज्यावेळेस जेरबंद होतील त्यावेळेस मग आपण त्या गोष्टीमध्ये आपण पण असणार आहेत, ते पण असणार आहेत, प्रशासन पण असणार आहे आणि सिस्टीम पण सगळी त्याच्यात काम करणार आहे। त्याच्यामुळे ते आपण आत्ताच थोडं बोलणं टाळूया त्या विषयावर की अगोदर अल्टिमेटम तर म्हणजे पहिल्या दिवसापासून त्यांनी आपल्याला दिलेला आहे अल्टिमेटम, आपण दिला नव्हता त्यांना। की म्हणजे आपण तर लगेच आरोपीला अटक करा म्हणत होतो ना, ते सांगत होते की 24 तासात, सकाळपर्यंत, 9पर्यंत, 2 दिवसात। तर त्याच्यात दुःखवाटा होता, सगळे लोक आपल्याला येऊन सांत्वन करायचे, धीर द्यायचे, त्याच्यात हे 4-8 दिवस थोडे पुढे गेले। तर आता उद्या संध्याकाळपर्यंत त्यांनी आरोपीला अटक केलं पाहिजे। मात्र मुख्यमंत्र्यांनी जे सगळं मांडलं, शब्द ना शब्द याच्यात सत्य होतं, काही चुकीच्या काही गोष्टी गेल्यात असं वाटतं? नाही, ते सगळं तपासानंतरच ते त्यांना पण कळलं, अजून तपास कुठं झालेलाच नाही ना। तर जे निवेदन केलं की जी घटना घडली ती घटना मुख्यमंत्र्यांनी सत्य मांडली, त्याच्यात काही मागे पुढे झाले असं वाटतं? नाही, थोडंफार होऊ शकतं, मागं पुढं होणारच आहे थोडं त्याच्यामध्ये। कारण कसं आहे, ज्या गोष्टी आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्या ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या तपासामध्ये अजून काही गोष्टी कमी जास्त होणार आहेत। सुरुवात कशी झाली होती एकदा सांगा, तुमची सुरुवात कशी झाली होती? 6 तारखेला काय घडलं होतं, 8 तारखेला काय झालं, 9 तारखेला कसं झालं? 6 तारखेला ज्या वेळेस मला फोन आला की स्टोर यार्डला काही भांडण झालं आहे थोडं, अशोक सोनोने जे वॉचमॅन आहेत तिथले त्यांना मारलं आहे आणि तिथं भाऊ आलेत आणि भावासोबत पण ह्यांनी भांडण करायलेत। तर मी केजला होतो, केजहून तिथं आलो, तर परिस्थिती अशी होती की जे बाहेरून खंडणी मागायला आले होते वाल्मिक अण्णा कराडच्या नावाने, त्यांचं नाव सांगून त्या लोकांना एका रूममध्ये बसवलं होतं। मी सुरुवातीला तिथं गेलो तर तिथं वाल्मिक अण्णा कराडचे फोन येत होते, बाजूचे सरपंच आहेत संजय केदार, त्यांच्या मोबाईलवर, आणि ते विचारत होते संतोष देशमुखविषयी माहिती। मग तिथून मी स्वतः त्याची पण माहिती घेतली पाहिजे तुम्ही, की मी स्वतः केज पोलीस स्टेशनचे जे PSI आहेत आनंद शिंदे साहेब, त्यांना फोन केला आणि मी स्वतः
आनंद शिंदे साहेब ते नांदूरला होते. त्यांना म्हणलं अर्जंट या, काहीतरी भांडण झालं आहे. तर ते तिथं आले आणि आम्हाला मुळात भांडण करायचंच नव्हतं. आम्हाला फक्त तो प्रोजेक्ट तिथं आलेला आहे, तिथले लोक जे आहेत त्यांना संरक्षण द्यायचं होतं किंवा त्यांच्या गावातले होते त्या हिशोबानं आम्ही तिथं गेलेलो होतो, माझे भाऊ. तर तिथून आम्ही PSI शिंदे साहेबांना बोलवलं. ह्याची तुम्ही माहिती एकदा चांगली घ्या. आणि शिंदे साहेबाला बोलवल्यानंतर शिंदे साहेबांना हे जे आरोपी आहेत, हे ज्या दिवशी ही घटना घडली आणि जे माझ्या भावाच्या खुनाचे आरोपी आहेत सगळे, तर त्यांना आम्ही तिथून त्या गाडीमध्ये त्यांना म्हणजे कुठल्याही गावकऱ्यांना त्रास न होऊ देता त्यांना मी पोलीस स्टेशनला पाठवलेला त्या दिवशी. मला माहीत नव्हतं हे इतके क्रूर आहेत, इतकी निर्गुण हत्या माझ्या भावाची करते. त्या दिवशी माझा निर्णय चुकला. यांना तिथंच थांबवून यांना कडक शासन तिथंच जागेवर कसं होईल ह्यासाठी मी तिथं आंदोलन करायला पाहिजे होतं त्या दिवशी. पण आपण तशी भावना नसल्यामुळं, सर्वसमावेशक भावना असल्यामुळं आपण त्यांना पोलीस स्टेशनच्या त्या गाडीमध्ये आपण त्यांना पाठवून दिलं. मात्र एक थांबवतो, ज्या पोलिसावरती तुमचा संशय होता की पोलिसांची भूमिका संशयास्पद होती असं तुमचं म्हणणं होतं, मात्र जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत अविनाश बारगाळ यांची आता तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे. हे कसं बघता याकडे? तुम्ही कारवाई समजता का? मी पहिल्या दिवशीपासून तुम्हाला सांगतोय जी घटना घडली ते मी 5 मिनिटाच्या आत पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला मी तुम्हाला अजून पहिले माझे जे बोललो आहे मी ते आता एकदा अजून तुम्ही तपासा की मी सांगितलं आहे 10 ते 15 मिनटात जे PSI शिंदे साहेब आहेत आणि PI महाजन साहेब आहेत ते बाहेर आले. ते बाहेर आल्यानंतर कुठं गेले काय ते मी आत्ता मला जे मुख्यमंत्री साहेब बोलले त्यावेळेस कळलं की ते टोल नाक्याच्या परिसरात होते एक अर्ध्या तासाच्या वेळेत. तर मी तेच बोललेलो होतो की ते बाहेर गेले आणि आम्ही तिथं अडकलोत आणि आमचं ते चालू झालं. एवढंच सांगेल की तिथं पोलीस स्टेशनमध्ये मी असल्यामुळं ते बाहेर गेलेलं लोकेशन हे तपासात येणारच आहे की कुठं गेले आणि काय तपास केला. मात्र त्यांनी जे SITच्या संदर्भात जी घोषणा केली त्यावरती तुम्ही समाधानी आहात का? नेमकं आता जे सांगितलंय टाइम बॉन्ड जो दिला गेलेला आहे त्याच्यावरती तुम्ही समाधानी, काय प्रतिक्रिया असेल? त्यांनी खूप विचारपूर्वक ह्या गोष्टीचं मांडणी केलेली आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की कोणी जरी असलं आणि त्याच्यात ते आहेत, कोणी जरी असलं तरी कारवाई होणार आणि त्याच्यात आहेत ते. आणि ह्याच्यातून हे सगळं बंद झालं पाहिजे. हे जे सगळं चाललं आहे, ही सगळी अराजकता जी माजलेली आहे ती सगळी बंद होणार आहे, ह्याच्यावर माझा विश्वास आहे. फक्त मी आत्ता एकच मागणी करतो, मला माझी खूप मानसिकता अशी ढळलेली आहे, माझ्या आईची तब्येत खराब झाली आहे आत्ता सध्या. तर मला एकच सांगतो मी तुम्हाला की उद्या संध्याकाळपर्यंत जे आरोपी आहेत ते जेरबंद झाले पाहिजेत. मी एवढी विनंती करतो. सरकारनं आत्ता बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की जीवाचा मोल हा पैशाने तोलता येत नाही. 10 लाख रुपयांची मदत केली आहे. मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही. माझा कुटुंबातला माणूस आहे तो त्या कुठल्याच, मी आत्ता फक्त एकच गोष्ट मागतोय ती मला प्रामुख्यानं पाहिजे. मला न्याय पाहिजे. माझ्या भावाचे जे हत्यार आहेत, जे भावाच्या खुनामध्ये सगळे जे म्हणजे जे लोक आहेत जेवढे सर्व, त्यांना मला शिक्षा द्यायचे, जेरबंद करून त्याची शिक्षा झाली पाहिजे, ही माझी प्रमुख मागणी आहे. उद्या 13वा दिवस आहे, हा अल्टिमेटम समजायचं सरकारने. मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की आरोपीला जेरबंद करा. ते आता उद्या संध्याकाळपर्यंत मी म्हणतोय तर त्यांनी अल्टिमेटम समजावा किंवा त्यांचं कर्तव्य समजावा किंवा त्यांनी मला उद्या संध्याकाळपर्यंत माझ्या भावाला जे निर्गुणपणे मारण्यात आलंय त्याचे आरोपी उद्या संध्याकाळपर्यंत त्यांनी अटक करून द्यावी. मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलं त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का? नाही त्यांना आता परत दुसरी काय मागणी असेल आणि ती कशा पद्धती ते आम्ही उद्या संध्याकाळी आम्ही सांगू तुम्हाला. समाधानी आहात का? आता त्यांनी बोलले त्याच्यावर ते योग्य कारवाई करतील ह्या बाबतीत मी समाधानी आहे. बरेच लोकप्रतिनिधी असं म्हणत होते की डोळे जाळण्यात आले, शरीरावर पोळवण्यात चटके देण्यात आले, मात्र मुख्यमंत्री म्हणाले असं काही झालं ज्या नाही. प्रकारे माझ्या भावाला एवढं मारलं होतं तर ते इतकं भयानक होतं, ते चित्र इतकं भयानक दिसत होतं आणि त्या सगळ्या भावना होत्या की ते मारून टाकू शकतात. तर मग हे चिल्लर गोष्ट आहे ना, डोळे जाळणे वगैरे, तर ते दिसत होतं सगळं तसं. तर लोकांनी म्हणले तसं की डोळे वगैरे, पण त्याचा जीव गेला आहे ना, ते तुम्ही जास्त डोक्यात आणा. त्याच्या कसं मारलं आहे, त्याचा जीव येणार आहे का आता त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घेऊन गरज आहे का? काही जीव गेलेला आहे ना आता. तर ते जे गोष्टी आहेत ते पोस्टमॉर्टममध्ये आल्यात. आता जीव गेलेला आहे, त्याला इतकं भयानकपणे मारलेलं आहे, 56 घाव त्याच्या अंगावर आहेत रॉडचे वगैरे. तुम्ही आता हा प्रश्न मला विनंती आहे की विचारू नका. पण यात मोका म्हणजे हा फार महत्त्वाचा कायदा आहे. सांगितलं त्यांनी. संघटित गुन्हेगार आहे. हां, तर संघटित सांगितलं गुन्हेगारी त्यांनी. कायदा पण वापरणार असं गृहमंत्री हां, सांगितलं त्यांनी सांगितलं आणि ते केलंच पाहिजे. नक्कीच हे होते धनंजय देशमुख, जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत. आणि
अल्टिमेटम दिलेला आहे. उद्याचा 13वा दिवस आहे. उद्यापर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये रात्रीपर्यंत सर्वच्या सर्व आरोपी पकडून हजर करा आणि माझ्या भावाला जो आहे तो न्याय द्या, असा एक प्रकारे जो अल्टिमेटम आहे संतोष देशमुख यांनी आता दिलेला आहे. आता बघावं लागेल पोलिसांच्या याच्यावर धनंजय देशमुख यांनी दिलेला आहे. आता बघावं लागेल यावर आता SIT असेल, CID असेल आणि बीड पोलीस असेल काय कारवाई करतील. कॅमेरा पर्सन विनोदसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.